अस्सलामुअलैकुम मुलांनो, आजचा आपला विषय आहे मराठी पाठ क्रमांक 11 हत्ती आणि लांडगा। हत्ती आणि लांडगा एक विचित्र गोष्ट आहे। या गोष्टीत काही ठिकाणी शब्दाऐवजी चित्र दिलेले आहे। आपल्याला वाचताना चित्राऐवजी शब्द म्हणायचे आहे। वाचण्यापूर्वी आपण काही शब्द आणि त्यांचे चित्र पाहूया। हत्ती, लांडगा, ससा, टोपली, फणसाचा झाड, फणस। आता आपण वाचूया पाठ क्रमांक 11 हत्ती आणि लांडगा। एके दिवशी एका लांडग्याने एक ससा पकडला। त्याने त्याचे पाय वेलीने बांधून टोपलीत ठेवले। ससा खूप घाबरला। ससा निपचित पडून राहिला। लांडग्याने टोपली डोक्यावर घेतली आणि तो जंगलात निघाला। वाचवा वाचवा असे ससा ओरडू लागला। एक हत्ती फणसाच्या झाडाचा पाला खात होता। त्याने सशाचा आवाज ऐकला। हत्तीने टोपलीतील सशाला पाहिले। हत्तीला त्याची दया आली। त्याने सशाला मदत करायचे ठरवले। हत्तीला एक युक्ती सुचली। त्याने पटकन एक फणस तोडला। लांडगा झाडाजवळून जात असताना त्या जागी हत्तीने फणस ठेवला। हत्तीने टोपलीतील सशाला हळूच उचलले। लांडग्याला काहीही कळले नाही। तो पुढे निघून गेला। हत्तीने सशाचा जीव वाचवला। दोघांची छान मैत्री झाली। मुलांनो, आता आपली ही गोष्ट पूर्ण झाली आहे। या गोष्टीत चित्र दिलेले होते, पण आपण त्याऐवजी काही शब्द बोललो आहोत। ती सर्व शब्द ससा, सशाला, सशाचा, हत्ती, हत्तीला, हत्तीने, लांडगा, लांडग्याला, लांडग्याने, टोपलीत, टोपलीतील असे ही सर्व शब्द आपल्याला आपली वहीत सुंदर अक्षराने लिहायचे आहे। ही आपला आजचा स्वाध्याय आहे। आपण पुन्हा भेटूया। धन्यवाद मुलांनो। खुदा हाफिज।